Example 10, cos square log of x square plus 7. In solution, let y is equals to cos square in bracket log of x square plus 7. Differentiating with respect to x, dy by dx is equals to ddx of cos square log of x square plus 7. डिअर स्टुडंट्स, आपल्याला ज्याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं तिथे कॉसचा पॉवर 2 आहे, म्हणजे आपल्याला फॉर्मॅट यूज करायचा फंक्शन रेज टू द पॉवर n वाला. म्हणजेच हा 2 पॉवर पहिले लेफ्ट साईडला लिहायचा, 2 पॉवर 1 न कमी केलं तर 1 लिहायची गरज नाही आहे, आणि नंतर मग कॉस ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. फंक्शन रेज टू पॉवर n वाला फॉर्म्युला यूज करायचा आहे. 2 लेफ्ट साईडला लिहू, कॉस ऑफ 2 minus 1 1 होतं, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. हे आपण आतापर्यंत फक्त पॉवरचं डेरिव्हेटिव्ह लिहिलं इनटू, आता तो पॉवर काढून टाका, मग फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह फंक्शन असणार आहे कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7, कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. आफ्टर कंप्लीटिंग दिस, 2 cos of log of x square plus 7 as it is. Dear students, आता याला रीड करायचं cos of function. cos x चं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साइन x, मग cos of फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार मायनस साइन ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. मग cos of फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार मायनस साइन ऑफ फंक्शन मायनस साइन ऑफ फंक्शन, cos ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन असणारे लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7, फंक्शन असणारे लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. ओके डिअर स्टुडंट्स, ही मायनस साइन आपण सुरुवातीला प्रोडक्टमध्ये लिहून घेऊ, दॅट इज इक्वल्स टू -2. आपण जर साईनवाली टर्म पहिले लिहिली आणि कॉसवाली टर्म नंतर लिहिली तर नक्कीच काही अडचण नसणार आहे. एक ॲडजस्टमेंट आहे फॉर्म्युल्याची, त्याच्यासाठी मी साईनवाली टर्म पहिले लिहितो, कॉसवाली टर्म नंतर लिहितो. मग मी इथे लिहिणार आहे साइन ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7, ब्रॅकेट कंप्लीट. आपण आता इथपासनं इथपर्यंत लिहिलेलं आहे. आता आपल्याला काय लिहायचं आहे, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7चं डेरिव्हेटिव्ह. आपल्याला माहिती आहे लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x असतं, मग लॉग फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 1 फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन असणार. मग लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7चं डेरिव्हेटिव्ह असणार 1/x स्क्वेअर प्लस 7 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. डिअर स्टुडंट्स, आपल्याकडे फॉर्म्युला आहे साइन 2 थीटाचा. जर आपण एक ऑब्झर्व केलं, इथपासनं इथपर्यंतची जी टर्म आहे लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7ला जर आपण थीटा कन्सिडर केलं तर इथे लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 ही टर्म आहे, ती पण काय कन्सिडर होणार, थीटा कन्सिडर होणार. मग आता फॉर्म्युला काय बनतं, 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा. 2 साइन थीटा इंटू कॉस थीटाचा फॉर्म्युला आहे साइन 2 थीटा. मग या ठिकाणी आपण लिहिणार साइन इन ब्रॅकेट 2 थीटा कोण आहे लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7, थीटा कोण आहे लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू 1/x स्क्वेअर प्लस 7 ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर is 2x and constant 7 is 0. x स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x तर 7चं डेरिव्हेटिव्ह काय लिहिले आपण 0. आता आपण याचं फायनल आन्सर लिहू. जी फायनल 2x प्लस 0 म्हणजे 2x ही टर्म आहे ती मी सुरुवातीला लिहितो, म्हणजेच मला इथे -2x मिळणार इंटू साइन ऑफ इन ब्रॅकेट 2 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट फिनिश, आणि याचा डिनॉमिनेटर आहे एक्स स्क्वेअर प्लस 7, डिनॉमिनेटर आहे एक्स स्क्वेअर प्लस 7. ही झाली व्हॅल्यू dy बाय dx ची.
चला परत एकदा रिवाइज करतो. फंक्शन आहे y इक्वल्स टू cos स्क्वेअर log ऑफ x स्क्वेअर प्लस 7 dy बाय dx इक्वल्स टू ddx ऑफ राईट साईड. फंक्शन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह लिहिणार आपण. फंक्शन स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2 इंटू फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. आता फंक्शन कॉस ऑफ फंक्शन आहे. कॉस ऑफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असणार मायनस साइन ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन आहे log ऑफ x स्क्वेअर प्लस 7. log ऑफ x स्क्वेअर प्लस 7 म्हणजे log ऑफ फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x. सोबतच या ठिकाणी इथली मायनस साईन प्रोडक्टमध्ये असल्यानं सुरुवातीला लिहून घेतली. परत साईनवाली टर्म सुरुवातीला लिहिली. फॉर्म्युला ॲडजस्ट करायचा होता. इथे log ऑफ x स्क्वेअर प्लस 7ला जर आपण थिटा म्हटलं मग हे log ऑफ x स्क्वेअर प्लस 7 पण थिटा असणार. मग 2 साइन थिटा कॉस थिटा मिळतं. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. साइन 2 थिटा म्हणजेच log ऑफ x स्क्वेअर प्लस 7. 2x प्लस 0 म्हणजेच 2x अपॉन x स्क्वेअर प्लस 7 साइन ऑफ 2 इन ब्रॅकेट साइन ऑफ 2 log ऑफ x स्क्वेअर प्लस 7 dy बाय dx इक्वल्स टू. ओके. एक्झाम्पल 11 tan of cos of sin x. Let y equals to tan of cos of sin x. Tan of cos of sin x. Differentiating with respect to x, we get dy by dx equals to ddx of tan of cos of sin x. tan of cos of sin x. आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचं tan of cos of sin x चं. मेन फंक्शन tan आहे मग आपण त्याला रीड करणार tan of फंक्शन. tan x चं डेरिव्हेटिव्ह असतं sec स्क्वेअर x. मग tan of फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार sec स्क्वेअर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. मग tan of फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन आहे कॉस ऑफ साइन एक्स. फंक्शन आहे कॉस ऑफ साइन एक्स. दॅट इज इक्वल्स टू ॲज इट इज असणार फर्स्ट टर्म सेक स्क्वेअर कॉस ऑफ साइन एक्स ॲज इट इज असणार आहे इंटू याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. कॉस ऑफ साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. कॉस ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. मग कॉस ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. कॉस ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ फंक्शन साइन ऑफ साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन आहे साइन एक्स. फंक्शन आहे साइन एक्स. डिअर स्टुडंट्स प्रोडक्टमध्ये मायनस साइन असल्यानं मायनस साइन सुरुवातीला लिहून घेऊ. आपल्याला मिळतं सेक स्क्वेअर cos of sin x bracket complete into sin of sin x into finally derivative of sin x is equals to cos x. फायनल आन्सर लिहित असताना मी ज्या शॉर्ट टर्म्स आहेत त्या सुरुवातीला घेतो. मग मी पहिले मायनस साइन नंतर शॉर्ट टर्म एक cos x ला लिहितो नंतर sin ऑफ sin x ला लिहितो आणि फायनली सेक स्क्वेअर कॉस ऑफ साइन एक्स ला लिहितो. सेक स्क्वेअर कॉस ऑफ साइन एक्स ला शेवटी लिहिलं. सोपं आहे समजलं असेल. पटकन लक्ष द्या. y इक्वल्स टू tan ऑफ कॉस ऑफ साइन एक्स होतं. dy बाय dx इक्वल्स टू ddx ऑफ tan ऑफ कॉस ऑफ साइन एक्स. डिफरन्शिएट करायचं. tan ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन कोणतं होतं कॉस ऑफ साइन एक्स. कॉस ऑफ साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन ऑफ साइन एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होतं कॉस एक्स. कॉस एक्स पहिले लिहिलं नंतर साइन ऑफ साइन एक्स लिहिलं नंतर सेक स्क्वेअर कॉस ऑफ साइन एक्स लिहिलं एंड केलं. ही व्हॅल्यू मिळाली आम्हाला dy बाय dxची. एक्झाम्पल 12 सेक ऑफ tan ऑफ x टू द पॉवर 4 प्लस 4. इन सोल्यूशन लेट y इक्वल्स टू sec of tan of x to the power 4 plus 4. Differentiating with respect to x, dy by dx is equals to ddx of sec of tan of x to the power 4 plus 4. Dear students, या ठिकाणी मेन फंक्शन आहे sec.
याला आपण असं रीड करणार सेक ऑफ फंक्शन. मग पहिला प्रश्न असणार सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, तर सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं सेक एक्स इंटू टॅन एक्स. मग सेक ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असणार, सेक ऑफ फंक्शन इंटू टॅन ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. सेक ऑफ फंक्शन सेक ऑफ tan of x to the power 4 plus 4 sec of function into tan of function into tan of x to the power 4 plus 4 sec of function into tan of function into derivative of function into derivative of function. The function is tan of x to the power 4 plus 4 tan of x to the power 4 plus 4 that is equals to, dear students, या both terms as it is असणार आहे sec of tan of x to the power 4 plus 4 into tan of x to the power 4 plus 4 bracket complete. आता याला कसं रीड करणार आहे, मेन फंक्शन tan आहे, मग tan ऑफ फंक्शन, मग tan एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय, tan एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं सेक स्क्वेअर एक्स. मग tan फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असणार, सेक स्क्वेअर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन सेक स्क्वेअर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन आहे एक्स टू द पॉवर 4 प्लस 4. डिअर स्टुडंट्स, ॲज इट इज असणार, सगळं ॲज इट इज असणार शेवटपर्यंत. बघा फक्त शेवटी आपल्याला एक्स टू द पॉवर 4 प्लस 4चं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. सेक ऑफ tan of x to the power 4 plus 4 into tan of x to the power 4 plus 4 ही टर्म पण ॲज इट इज सेक स्क्वेअर x to the power 4 plus 4 आणि x raised to the power 4चं डेरिव्हेटिव्ह 4x cube, x to the power 4चं डेरिव्हेटिव्ह 4x cube plus 0. डिअर स्टुडंट, फायनल आन्सर लिहित असताना फक्त पहिले 4x क्यूब ही टर्म लिहिणार, नंतर सेक स्क्वेअर एक्स टू द पॉवर 4 प्लस 4 वाली टर्म लिहिणार, नंतर या 2 टर्म्स लिहिणार. ओके, मग आता चला फायनल आन्सर कलेक्ट करूया. पहिले लहान टर्म, मग त्याच्यापेक्षा मोठी, मग त्याच्यापेक्षा मोठी. फर्स्ट आपण लिहिणार 4x क्यूब, नंतरची टर्म असणार सेक स्क्वेअर एक्स रेज टू द पॉवर 4 प्लस 4, नंतरची टर्म असणार सेक ऑफ tan of x to the power 4 plus 4 into tan of x to the power 4 plus 4. ओके, कळालं असेल, इझी सम आहे. सम नंबर 13, e to the power log of in bracket log of x bracket square minus log x square. In solution let y equals to e to the power log of in bracket log of x square minus log of x square. फर्स्ट टर्ममध्ये log of x ब्रॅकेट स्क्वेअर आहे. डिअर स्टुडंट्स, लक्षात ठेवा डिफरन्शियल कॅल्क्युलसमध्ये म्हणजे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन डिफरन्शियल इक्वेशन लिमिट्स या चॅप्टरमध्ये लॉगचा बेस जर दिला असेल तर तो बेस ई असतो. म्हणजेच या ठिकाणी हा जो पॉवरमध्ये लॉग आहे त्या पॉवरचा बेस ई आहे. आणि आपल्याजवळ एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला असा आहे की ई टू द पॉवर लॉग ऑफ एक्स इज इक्वल्स टू काय असतं तर एक्स असतं. ई टू द पॉवर लॉग ऑफ एक्स काय असतं एक्स. पण हे कुठे कॅल्क्युलसमध्ये डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन या चॅप्टरमध्ये या लॉगचा बेस किती आहे इथे दिला नाही आहे, म्हणजेच ई आहे. लक्षात ठेवा लॉगचा बेस डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन लिमिट्स डिफरन्शियल इक्वेशन या चॅप्टरमध्ये जेव्हा लॉगचा बेस दिला नसेल तेव्हा तो ई कन्सिडर करायचा असतो. म्हणजेच या ठिकाणी हा जो बेस ई आहे इथे पण बेस ई आहे, म्हणून त्याचा आन्सर इथली जी टर्म असते ते त्याचा आन्सर असतं. मग त्याचा आन्सर असणार आहे एक्स. म्हणजेच ई टू द पॉवर लॉग ऑफ समथिंगचा आन्सर असणार आहे समथिंग. समथिंगमध्ये आहे लॉग ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर. डिअर स्टुडंट्स, याचं डेरिव्हेटिव्ह लिहिण्याच्या पहिले मी सिम्प्लिफाय करून घेतो. इथे लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर याला सिम्प्लिफाय करता येत नाही, बट इथे एक्स स्क्वेअर आहे तो पॉवर 2 मी लेफ्ट साईडला लिहितो. म्हणजेच आपल्याला लिहिता येईल 2 लॉग एक्स.
आता आपण याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy बाय dx इज इक्वल्स टू, डेरिवेटिव्ह लिहूया. डेरिवेटिव्ह ऑफ log ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 log ऑफ एक्स, log ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 log ऑफ एक्स. इथे ब्रॅकेटमध्ये दोन फंक्शनची सबट्रॅक्शन आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. मग मी लिहितो डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन log एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 कॉन्स्टंट कोइफिशियंट आहे तो आपण बाहेर लिहू शकतो, 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log एक्स, 2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log एक्स. याला सिम्प्लिफाय करू. या log एक्स फंक्शन आहे आणि फंक्शनचा पॉवर 2 आहे, म्हणजे आपल्याला फॉर्मॅट यूज करायचा फंक्शन रेज टू द पॉवर n. मग n पॉवर लेफ्ट साईडला लिहायचा, पॉवर 1 न कमी करायचं, 2 पॉवर आहे, 2 मायनस 1 1 होतं. म्हणजेच आपल्याला इथे लिहिणार पहिले पॉवर 2 लेफ्ट साईडला लिहिणार, पॉवर 1ने डिक्रीज केलं मग तो पॉवर बनणार 1, म्हणजेच log एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. मग फंक्शन काय असणार आहे log एक्स, फंक्शन काय असणार आहे log एक्स मायनस 2 इंटू log एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x, log एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x. आन्सर लिहिणार मग आपण इज इक्वल्स टू 2 log एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log एक्स इज 1/x मायनस 2 इंटू 1 इज 2/x. आता या टर्म्स जर आपण कन्सिडर केल्यात त्या दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे, मग न्यूमरेटर्सची काय होणार तिथे सबट्रॅक्शन, न्यूमरेटर्सची सबट्रॅक्शन होणार आणि आपल्याला या ठिकाणी असं मिळणार न्यूमरेटरची सबट्रॅक्शन म्हणजेच 2 log एक्स मायनस 2/x, 2 log एक्स मायनस 2/x. यातनं आपण 2 कॉमन काढू शकतो. जर आपण 2 कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये आपल्याला मिळतं log एक्स मायनस 1/x, log एक्स मायनस 1/x. मस्त समजलं असेल. परत एकदा बघा, एक लक्षात ठेवा, लॉगचा बेस इथे नाही दिला आहे पण डेरिव्हेटिव्ह चालू आहे, मग लॉगचा बेस ई कन्सिडर होतो. मग ई टू द पॉवर लॉग ऑफ समथिंग टू द बेस ईचा आन्सर असणार समथिंग, जे काही असेल समोरचं ते लिहून टाकायचं. मग इथे लिहिलं log एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस log एक्स स्क्वेअर. डिअर स्टुडंट्स, आपल्याला माहिती आहे पॉवर जो आहे लॉगच्या log ऑफ एक्स स्क्वेअर आहे, मग हा जो पॉवर 2 आहे तो लॉगच्या लेफ्ट साईडला लिहिता येतो, त्याला 2 log एक्स लिहिता येतं बाय युजिंग लॉज ऑफ लॉगॅरिथम. डिफरन्शिएट करू ddx ऑफ याची ब्रॅकेटमध्ये दोन फंक्शनचं सबट्रॅक्शन आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड डेरिव्हेटिव्ह लिहित असताना 2 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, कारण तो प्रोडक्टमध्ये आहे log एक्स सोबत. इथे फंक्शन स्क्वेअरचा फॉर्मॅट यूज केला, 2 इंटू फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. log एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x, log एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. या 2 टर्म्सचा फर्स्ट टर्म आणि सेकंड टर्म डिनॉमिनेटर सेम आहे, एक वेळेस लिहिला. न्यूमरेटरची सबट्रॅक्शन 2 log एक्स मायनस 2, ज्यातनं 2 कॉमन काढलं, ब्रॅकेटमध्ये मिळालं log एक्स मायनस 1 आणि अपॉन x ॲज इट इज. ओके. एक्झाम्पल 14, साइन ऑफ रूट एक्स. In solution, let y is equals to sine of root x. Differentiating with respect to x, dy by dx is equals to ddx of sine of root x. Dear students, या ठिकाणी मेन फंक्शन आहे साइन, मग आपण त्याला रीड करणार साइन ऑफ फंक्शन. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस एक्स, म्हणून साइन फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार कॉस ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. साइन ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार कॉस ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन आहे रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स, फंक्शन आहे रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स. डिअर स्टुडंट्स, ॲज इट इज लिहिणार आपण हे कॉस ऑफ रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स ॲज इट इज इंटू. आता जर याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं असेल तर त्याला रीड कसं करणार, मेन फंक्शन स्क्वेअर रूटवाला आहे, मग त्याला रीड करणार रूट ऑफ फंक्शन. मग रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट ऑफ एक्स. हे रूट ऑफ फंक्शन रीड केलं आहे, मग रूट ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार 1/2 रूट ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. 1/2
टू रूट ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन आहे साइन ऑफ रूट ऑफ एक्स. आफ्टर कंप्लिटिंग मी कॉस ऑफ रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्सला पहिले लिहितो, याचा डिनॉमिनेटर टू रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स लिहितो, हा झाला त्याचा डिनॉमिनेटर. आता आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचं साइन ऑफ रूट ऑफ एक्सचं, साइन ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं. इथे रूट एक्स असल्याने आपल्याला फंक्शन बनावं लागेल. मग साइन ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. साइन ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, कॉस ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. दॅट इज इक्वल्स टू कॉस ऑफ रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स इंटू कॉस ऑफ रूट एक्स. ॲट डिनॉमिनेटर टर्म आहे टू रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स इंटू, आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचं रूट एक्सचं. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट ऑफ एक्स. डेरिव्हेटिव्ह काय असतं रूट एक्सचं 1/2 रूट ऑफ एक्स. आता आपल्याला फायनल आन्सर लिहायचं आहे. दॅट इज इक्वल्स टू कॉस ऑफ रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स इंटू कॉस ऑफ रूट एक्स. या टर्ममध्ये काहीच चेंज नाही आहे. डिनॉमिनेटरला हा 2 इंटू 2 4 रूट ऑफ एक्स इंटू रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स इंटू रूट ऑफ साइन ऑफ रूट एक्स. हे त्याचा आन्सर आहे. बघूया परत एकदा. फंक्शन दिलं होतं साइन ऑफ रूट एक्स. साइन ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं कॉस ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. आता आहे रूट ऑफ फंक्शन, मग रूट ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/2 रूट ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन आहे साइन ऑफ फंक्शन. साइन ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार कॉस ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. रूट ऑफ एक्स आहे, रूट ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह असणार 1/2 रूट ऑफ एक्स. फायनली टर्म्स कलेक्ट केल्या, सोल्युशन लिहिलं. ओके. एक्झाम्पल 15 log of sec of e to the power x square. Let y equals to log of sec of e to the power x square. Differentiating with respect to x, we get dy by dx is equals to ddx of log of sec of e to the power x square. डिअर स्टुडंट्स, इथे मेन फंक्शन लॉग आहे, मग त्याला रीड करणार आपण लॉग ऑफ फंक्शन. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/x, मग लॉग फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार 1/फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. लॉग फंक्शन कोण आहे, सेक ऑफ ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर. 1/फंक्शन 1/सेक ऑफ ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेक ऑफ ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर. डिअर स्टुडंट्स, 1/सेक ई रेज टू द पॉवर एक्स स्क्वेअर ॲज इट इज. आपल्याला याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. मेन फंक्शन सेक आहे, मग याला रीड करणार सेक ऑफ फंक्शन. सेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं सेक एक्स इंटू टॅन एक्स, मग सेक ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार सेक ऑफ फंक्शन इंटू टॅन ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. मग सेक ऑफ फंक्शन सेक ऑफ ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर इंटू टॅन ऑफ ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर. सेक ऑफ फंक्शन इंटू टॅन ऑफ फंक्शन into derivative of function into derivative of e to the power x square. Dear students, sec of e to the power x square, sec of e to the power x square get cancelled. We get here tan of e to the power x square, tan of e to the power x square, and now here derivative of e to the power x square, derivative of e to the power x square. याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. मग आपण रीड काय करणार, ई टू द पॉवर फंक्शन एक्स स्क्वेअर असणार आहे. याला रीड करणार ई रेज टू द पॉवर फंक्शन, ई रेज टू द पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह ई रेज टू द पॉवर एक्स, ई रेज टू द पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह ई रेज टू द पॉवर फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. ई रेज टू द पॉवर फंक्शन म्हणजे ई रेज टू द पॉवर एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर. आफ्टर कम्प्लिटिंग tan ऑफ ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर इंटू ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर किती असणार आहे 2x. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह असणार 2x. मग मी सुरुवातीला 2x लिहितो,
मग ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर लिहितो आणि नंतर टेनवाली टर्म लिहितो, टेन ऑफ ई टू द पॉवर एक्स स्क्वेअर, हा पूर्ण टर्म रिव्हर्स करतो. अशा प्रकारे आपल्याला आन्सर मिळालं dy बाय dx इक्वल्स टू 2x e टू द पॉवर एक्स स्क्वेअर इंटू 10 ऑफ e टू द पॉवर एक्स स्क्वेअर. सम 16 log of log x to the base e square. In solution, let y equals to log of log x to the base e square. Dear students, आपण जेव्हा डेरिव्हेटिव्ह लिहितो लॉग फंक्शनचं तेव्हा लॉग फंक्शनचा बेस e असतो. बट या केसमध्ये लॉग फंक्शनचा बेस e स्क्वेअर दिला आहे. लॉग फंक्शनचा बेस e स्क्वेअर दिला म्हणून आपण या ठिकाणी चेंज ऑफ बेस लॉ यूज करून दोघांचा बेस e करून घेऊ. बाय चेंज ऑफ बेस लॉ आपल्याला लिहिता येतं, बघा चेंज ऑफ बेस लॉ काय असतं. लॉग ऑफ m टू द बेस n असेल तर आपल्याला लिहिता येतं लॉग m अपॉन लॉग n. आणि या ठिकाणी आपण बेस आपल्याला जो रिक्वायर्ड आहे तो कन्सिडर होतो, तो लिहिता येतो. आपल्याला आता डेरिव्हेटिव्हमध्ये लिहायचं, मग आपण तो बेस काय लिहिणार आहे e, कारण बेस e लिहिल्यानंतरच आपल्याला लॉगचं डेरिव्हेटिव्ह लिहिता येणार आहे. आणि मग बाय चेंज ऑफ बेस लॉ आपल्याला लिहिता येतं लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग ऑफ ई स्क्वेअर. डिअर स्टुडंट, इथे बेस जरी लिहिलेला नसला तरी तो बेस ई असतो. बेस इथे लिहिलेला नाही आहे बट तो बेस किती असतो, ई असतो. याला आपल्याला असं लिहिता येतं लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन, हा पॉवर लेफ्ट साईडला शिफ्ट करता येतो, टू लॉग ऑफ ई, टू लॉग ऑफ ई. आणि आपल्याला माहिती आहे लॉग ई ची व्हॅल्यू किती असते 1. सो दॅट आपल्याला y इज इक्वल्स टू मिळतं लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन 2 इंटू 1. परत लिहितो y इक्वल्स टू लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन 2. आता आपल्याला याला डिफरन्शिएट करायचं आहे. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, dy बाय dx इज इक्वल्स टू ddx ऑफ log of log x, ddx ऑफ log of log x अपॉन 2. हा अपॉन 2 कोइफिशियंट आहे, मी डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहून घेतो 1/2. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x, याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, तर लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं 1/फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन, म्हणजेच 1/log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. फायनली 1/2 इंटू 1/log x इंटू log x चं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1/x. फायनल आन्सर लिहितो 1/2x log x, हे त्याचं फायनल आन्सर आहे. परत सांगतो बघा स्टुडंट्स, या ठिकाणी लॉगचा बेस ई स्क्वेअर दिला, मग आपल्याला त्याचं डेरिव्हेटिव्ह लिहिता येत नाही. मग डेरिव्हेटिव्ह लिहिण्यासाठी आपण चेंज ऑफ बेस लॉ यूज केला. मग या ठिकाणी लॉग एम टू द बेस एन होतं, त्याला लॉग एम अपॉन लॉग एन असं लिहिलं आणि रिक्वायर्ड बेस ई त्या ठिकाणी असणारे, नाही लिहिला तर तो बेस ई असतोच. मग लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन लॉग ऑफ ई स्क्वेअर, पॉवर लेफ्ट साईडला शिफ्ट केला, 2 लॉग ई ची व्हॅल्यू असते 1, 2 इंटू 1 होतं 2. डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स, dy बाय dx इक्वल टू ddx ऑफ log x अपॉन 2 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहिलं. मग फंक्शन मिळतं लॉग ऑफ लॉग एक्सचं म्हणजे लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 1/फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन लॉग एक्स, अगेन लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x. फायनल आन्सर मिळालं 1/2x log x. सम नंबर 17 log of log x bracket square. In solution, let y equals to log of log x bracket square. Differentiating with respect to x, dy by dx is equals to ddx of, जे एक्सप्रेशन आहे ॲज इट इज लिहू, log of log x ब्रॅकेट स्क्वेअर आहे. आपण जर फंक्शनला ऑब्झर्व केलं, ज्याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला लिहायचं आहे ते या फॉर्मॅटमध्ये फंक्शन टू द पॉवर n.
फंक्शन टू द पॉवर एनचं डेरिव्हेटिव्ह असतं एन फंक्शन टू द पॉवर एन मायनस वन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. मग पॉवर लेफ्ट साईडला लिहू 2, मग जे फंक्शन आहे ते लिहू लॉग ऑफ लॉग एक्स ब्रॅकेट कंप्लीट करू आणि पॉवर 2 मायनस 1 होणार 1, लिहायची गरज नाही, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. आता या टर्म्सचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. ही टर्म शेवटपर्यंत ॲज इट इज असणार आहे. मी असं लिहितोय 2 लॉग ऑफ लॉग एक्स 2 लॉग ऑफ लॉग एक्स इंटू याचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. याला रीड करणार आपण, हे फंक्शन कन्सिडर करणार, रीड करणार लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन 1 अपॉन फंक्शन म्हणजेच 1 अपॉन लॉग ऑफ लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन आहे लॉग ऑफ लॉग एक्स, फंक्शन काय आहे लॉग ऑफ लॉग एक्स. ही टर्म मी डिनॉमिनेटरला सुरुवातीला लिहून घेतो. मग आपल्याला मिळतं 2 लॉग ऑफ लॉग एक्स ब्रॅकेट कंप्लीट ॲट डिनॉमिनेटर लॉग ऑफ लॉग एक्स इंटू आपल्याला डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे लॉग ऑफ लॉग एक्सचं. मग याला परत रीड कसं करणार, लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन कोण आहे लॉग एक्स, मग त्याचं डेरिव्हेटिव्ह काय असणार 1 अपॉन लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स 1 अपॉन लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स दॅट इज इक्वल्स टू 2 लॉग ऑफ लॉग एक्स ॲज इट इज ब्रॅकेट कंप्लीट. हा लॉग एक्स मी सुरुवातीला लिहून घेतो लॉग एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स इंटू आता आपल्याला लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन एक्स. लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं 1 अपॉन एक्स. बस आता आपल्याला हा अपॉन एक्स सुरुवातीला लिहायचा आहे आणि तेच त्याचं करेक्ट आन्सर आहे. दॅट इज इक्वल्स टू 2 लॉग ऑफ लॉग एक्स ब्रॅकेट कंप्लीट अपॉन हा एक्स सुरुवातीला लिहून घेऊ एक्स लॉग एक्स इंटू लॉग ऑफ लॉग एक्स. हे त्याचं फायनल करेक्ट आन्सर. चला परत एकदा सांगतो. y इक्वल्स टू होतं फंक्शन स्क्वेअर या फॉर्मॅटमध्ये होतं, त्याचं डेरिव्हेटिव्ह लिहू 2 इंटू फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. तर या ठिकाणी आहे लॉग ऑफ लॉग एक्स आहे. मग इथे लॉग ऑफ लॉग एक्स हे फंक्शन आहे. लॉग ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन होतं लॉग ऑफ लॉग एक्स. लॉग ऑफ लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असणार 1 अपॉन लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स आणि मग लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. बस टर्म कलेक्ट केल्या, ॲन्सर लिहिलं. एक्झाम्पल नंबर 18 सेकंड क्वेश्चनमधलं लास्ट एक्झाम्पल. सेकंड क्वेश्चनमधलं हे लास्ट एक्झाम्पल आहे. लेट y इक्वल्स टू साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर अँगल आहे तिथे, एक्स स्क्वेअर अँगल आहे. डिअर स्टुडंट्स, आपल्याकडे कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. इथे साइन स्क्वेअरवाली टर्म पण आहे, कॉस स्क्वेअरवाली टर्म पण आहे, मध्ये मायनस साइन पण आहे. पण पहिले कॉस स्क्वेअर पाहिजेत, नंतर साइन स्क्वेअर पाहिजेत. मग आपण या 2 टर्म्समधनं मायनस साइन कॉमन काढू. मग ब्रॅकेटमध्ये आपल्याला मिळणार आहे कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर. कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर एक्स स्क्वेअर. आता तो फॉर्म्युला बघा, कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. सो दॅट आपल्याला लिहिता येईल मायनस कॉस स्क्वेअर एक्स स्क्वेअरला थिटा म्हणा. एक्स स्क्वेअरला थिटा म्हटलं तर आपल्याला मिळतं कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. तो फॉर्म्युला आहे कॉस 2 थिटा कोण आहे, थिटा आहे एक्स स्क्वेअर. थिटा कोण आहे एक्स स्क्वेअर. अशा प्रकारे आपण लिहिलं
cos 2x². y इक्वल्स टू आपल्याला मिळालं cos 2x². डिअर स्टुडंट्स, आता आपण याला डिफरन्शिएट करू. डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू x, dy बाय dx इक्वल्स टू ddx ऑफ मायनस ऑफ cos ऑफ 2x², मायनस ऑफ cos ऑफ 2x². मायनस साईन प्रोडक्टमध्ये आहे, ॲज इट इज आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहू. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ cos ऑफ 2x² दॅट इज इक्वल्स टू मायनस. आता cos ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आम्हाला लिहायचं आहे. cos xचं डेरिव्हेटिव्ह असतं मायनस साईन एक्स. मग cos ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार आहे, cos ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह असणार मायनस साईन ऑफ फंक्शन. साईन ऑफ फंक्शन आहे 2x² मायनस साईन ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. फंक्शन आहे 2x², फंक्शन आहे 2x². मायनस ऑफ मायनस प्लस होणार, ॲन्सर मिळणार साईन 2x² इंटू 2 ॲज इट इज. 2 प्रोडक्टमध्ये तो ॲज इट इज. आणि आता आपण x² डेरिव्हेटिव्ह लिहू. x² डेरिव्हेटिव्ह लिहायचं आहे. हा 2 मी सुरुवातीला लिहून घेतो. 2 साईन 2x² इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x² इज 2x. x² डेरिव्हेटिव्ह किती असतं 2x. मग आता फायनली आपल्याला ॲन्सर मिळणार 2 इंटू 2 दॅट इज 4x साईन ऑफ 2x², साईन ऑफ 2x². हे झालं dy बाय dx इक्वल्स टू. परत सांगतो बघा, लक्ष द्या. पहिले तो फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला. का बरं, तर इथे sin² cos² टर्ममध्ये मायनस साईन आहे, बट तिथे cos² वाली टर्म पहिले पाहिजेत म्हणून मी मायनस साईन कॉमन काढलं. मग ते आपल्याला मिळालं cos² x² मायनस sin² x². जर x² आपण थिटा म्हटलं तर हा फॉर्म्युला तयार होतो cos² थिटा मायनस sin² थिटा. cos 2 थिटाचा cos 2 थिटा, थिटा म्हणजेच आहे x². ते फंक्शन मिळालं. डिफरन्शिएट करू. पहिले dy बाय dx इक्वल्स टू ddx ऑफ मायनस ऑफ cos 2x². मायनस साईन बाहेर लिहिलं. cos ऑफ फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह मायनस साईन ऑफ फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन आहे 2x². मायनस ऑफ मायनस प्लस 2 डेरिव्हेटिव्हच्या बाहेर डेरिव्हेटिव्ह ऑफ x². डेरिव्हेटिव्ह ऑफ x² इज 2x. 2 2 जा 4x सुरुवातीला लिहिलं. साईन ऑफ 2x² ॲज इट इज. अशा प्रकारे क्वेश्चन 2 तुमचं या ठिकाणी संपलाय. ओके.